माथेरान हे मुंबईकरांचं एक हक्काचं आणि जवळचं हिल स्टेशन, जिथे निसर्ग आणि पर्यटनाचा सुंदर मिलाप घडला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या उपरांगेतील एका पठारावरती माथेरान हे थंड हवेचं पर्यटन स्थळ वसले आहे, ज्याची आज आपण भटकंती करणार आहोत. मुंबईवरून 80 ते पुण्यावरून 120 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. लोणावळा, खंडाळा आणि खोपोली यांना आपण मागे सोडून आपण पोचलो नेरळमध्ये. नेरळमधून एक 10 किलोमीटरचा घाट चढून आपण जाऊन पोचलो जुम्माभट्टी रेल्वे स्थानक, जे याला लोक म्हणतात माथेरानचा पहिला टप्पा. त्याच माथेरानला आज आपण व्हिजिट दिलेली आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. माथेरानला आमचं जाणं पहिल्यांदाच, ना की तिथल्या कोणत्या गोष्टींचा अंदाज ना कोणत्या गोष्टींची माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला थोडीशी माहिती मिळेल ही अपेक्षा करतो. ट्रेन किती वाजता असते हो? बंद केली का? बंद आहे, 5 वाजता बंद ठेवतात. दिवाळी नंतर चालू करतात. अच्छा, हा, पार्किंग पर्यंत जायचं, तिथून नाही गाडी चालू. गाडी आहे का? हा, आहे वरती चालू. ट्रेन? टिरियन अच्छा, इकडून नाही खाली? नाही, इकडून नाही. हा 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 हा, काय सीन आहेत राव, जबरदस्त. मित्रांनो, काय बोलू आणि काय नाही मला स्वतःला समजत नाही आज. हे बघा राव, दृश्य बघा तुम्ही मागच्या साईडला. उगाच हे माथेरान फेमस नाहीये जगभरात, खरंच जबरदस्त आहे. रेल्वे स्थानकावरून एक 100 मीटरच्या अंतरावरती आपल्याला भेटला सिनिक व्ह्यू पॉइंट, आणि हेच त्याचे सुंदर दृश्य. पाऊस चालू आहे मित्रांनो, भिजतोय. प्रत्येक आठवड्याला मी कुठं ना कुठं जातोच आहे आणि तुमच्यासाठी नवीन 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 एक काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, शेवटपर्यंत तुमचा सपोर्ट असंच राहू द्यात. हे बघा मित्रांनो, ही हालत होती बघा. सरांनी बॅग वगैरे घेऊन आलेत, मी एकटा भिजतोय. त्यांना वाटलं की बाबा याला जर्किंग दिलं पाहिजे, तिकडं होते ते, तिकडून घेऊन आलेत. ही असती मेहनत. माणसाला वाटतं की काय फिरतात, मजा करतात, पण त्याच्या मागचे हे असे कष्ट असतात आणि भरपूर अडचणी येतात, पण त्याला सामोरे जावं लागतं आपल्याला. फिरणं म्हणजे सोपं नाही आहे. फिरा तुम्ही, पण सगळ्या गोष्टी सेफ्टी फर्स्ट सोबत ठेवा. मित्रांनो, कांडच झालाय, पाऊसच उघडा नाही, आज का भिजलोय राव. लय बेकार सीन झालाय, वाटलं नव्हतं एवढं पाऊस येईल. मित्रांनो, आपल्याला मित्र भेटले. बस काय, आपण इथं फोटोशूट वगैरे करत होतो. त्यांनी पहिलं विचारलं, दादा यूट्यूब चॅनल आहे का? म्हणलं नाही आहे काय. आता त्यांनी परत फोर्स केला, दादा सांग तू असे व्हिडिओ काढतो म्हणून वाटतंय की आहे तुम्ही. त्यांना सांगितलं, बरं ठीक आहे, नवीनच चालू केलं आहे मी व्हिडिओ बघा. याच्या आधी पण व्हिडिओ सोडलेले आहेत. चालते, चला येऊ का? अजून वरती जायचं बरोबर. अहो मित्रांनो, शपथ, ब्रेक 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 द्या, ब्रेक द्या, ब्रेक द्या, ब्रेक द्या. कसलं वर हे बघा, पूल जाते बर का, एवढं वरती मित्रांनो. आई शपथ, ना दे राव, ना दे. बघा तुम्ही, बघा. A few moments
इथून गाडी वरती जातो, इथून आपल्याला ट्रेक करून वरती जायचं. आमच्याकडे कॅश नव्हते, कॅश आणली सांगतो मी पुढे गेलं. आता आपण इथं वडापाव वगैरे खाऊ, मोबाईल पण चार्जिंग लावतो आणि इथून वरती जाऊ. इकडे वडापाव चालू आहे. A few moments later. Mathiran Hill Station. You are currently at Dasturi Naka, the gateway to Mathiran. The distance from Dasturi Naka to Mathiran. माथेरानचा ट्रेक चालू झाला आहे आपला आणि ट्रेकमध्येच आपण आपली लई फजिता झाली आज. इथं रेंज नाही आहे, आमच्याकडे कॅश पैसे नाही आहे, पार्किंगला गाडी लावायला पैसे नव्हते, कॅश. खाली गेलो मित्रांनो, आपण जुगाड मात्र 100% केलेलं. खाली गेल्याच्या नंतर एक दुकानदाराला म्हणलं मी ऑनलाईन करतो, तुम्ही मला कॅश देता का? ते म्हणले देतो, पण 50 रुपये एक्स्ट्रा लागते, 500ला 50. म्हटलं ठीक आहे चालेल, मी देतो. तिथून पैसे घेतले, पार्किंग केलं आणि त्याच्यानंतर वडापाव वगैरे खाऊन निघतोय आम्ही. हे बघा कमान. इकडे ट्रेन कधी येते काय माहीत नाही, बघू. चला ना इकडून मित्रांनो, आपला ट्रेक झालाय चालू. आणि विषय असा झालाय, तर झालाय टाईम आम्हाला. त्याच्यामुळं जे स्पॉट आपल्याला कवर करायचे होते ते मुश्किल आहे खूप करणं. तरी बघू, जेवढं आपल्याला कवर करता येईल तेवढं आपण कवर करू. सगळ्या गोष्टी आम्ही एकदम प्लॅनिंग करून आलो आणि एवढंच फक्त की कॅशनी मार खाल्ला आमच्यासोबत. चला, फर्स्ट टाईम असं झालं की कॅश आमच्याकडे 1 रुपया पण नाही. तीन किलोमीटर आपल्याला हा रस्ता कवर करायचा आहे. त्याच्यानंतर माथेरान सिटीमध्ये आपण जाणार आणि आपण बघू तिकडं आपल्याला स्पॉट बघायला भेटलं तर खूपच चांगली गोष्ट होईल. आपली किस्मत आपल्याला साथ देत नाही. आज ज्या काही गोष्टी आमच्यासोबत झाल्या आज, त्याच गोष्टीचं दुःख वाटते. ते पैसे आणण्यातच टाईम भरपूर गेला. चला, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, नाद विषय जे रील्स मध्ये बघतो ना आपण, जेवढं आलोय ना तेवढं जायचं आपल्याला पुढे. नाही जे रील्स मध्ये बघतो त्याच्यापेक्षा भारी खरंच. आणि रील्स मध्ये छोटे छोटे जे फक्त चांगले दिसणारे तेवढंच टाकतात फार. जे स्पॉट ठराविक आहेत काढून तेवढंच टाकतात. पण हे बाकीचं जर बघायला गेलं ना, 1 नंबर आहे. तर मी तेच तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळं A to Z सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा तुम्ही तिथले घरं बिरं सगळे माकडे बिकडे बघा. हे बघा, 1 नंबर आहे खरंच. माथेरान म्हणजे माथेरान. तर आपण चाललोय मायरा पॉईंटकडे. बघू इकडून कोणता मायरा पॉईंट आहे. पटपट एक्सप्लोर करू, पटपट निघू.
तुला आहे ना लय मारीन बरं का, शांत बस. बाय तिकडे उंदरे. येऊ शकता आबरू. मित्रांनो एवढ्या पावसात ऊन पडतंय, आश्चर्याची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मी पूर्ण भिजलोय. भाऊ ऊन पडलंय ना, असाच राहा. काय असाच राहा. चला चला या ना इथे, इथे ठेवू, इथे खाली खाली ठेव. जाईन माकडे घेऊन. इथे जाऊ ना, खाली पण आहे काहीतरी. मित्रांनो माथेरानचे संपूर्ण व्ह्यू पॉईंट आहे तिथं. हे बघा मॅप आहे. तर ह्या मॅपद्वारे तुम्ही कोणते कोणते स्पॉट आहेत त्या स्पॉटवरती जाऊ शकताय. हे बघा. हा माथेरानचा मॅप आहे पूर्ण. चला. आपण कुठं आलो येस. बसून ट्रेक करत 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 आपण असं आलो इथपर्यंत. मला कोण असं करत इकडून इकडून असं जायचं. माणूस म्हणला होता गणित. मित्रांनो फायनली आपण माथेरानमध्ये येऊन पोहोचलोय आणि आपल्या मागं बघू शकताय ट्रेन आहे आणि माथेरान. आहा. बिना तिकीटाचा टुरिस्ट आहे. जाना आना रिटर्न. हाँ. इसमें रिवर्स वाटरफॉल आएगा, इको पॉइंट आएगा, किंग जॉर्ज पॉइंट आएगा, लैंडस्केप पॉइंट आएगा, हनीमून पॉइंट आएगा. ऐसा ये 5 पॉइंट का सर्कल आएगा. घुमा के लाके इधर छोड़ेगा, फिर पे करना है. और ज़्यादा घूमना तो 12 पॉइंट है. 12 पॉइंट करेंगे इसका 1250 रेट है. अभी जाना आना. पैदल गए तो हो जाएगा क्या? पैदल करेंगे तो कैसा आपके ऊपर है. जंगल है, 10-12 रास्ता है. कौन से रास्ते पे जाके आप भटक जाएंगे आपको आइडिया नहीं आएगा. और घोड़ा कैसा है आपको अभी क्या घुमा है? के रिटर्न लाके इधर छोड़ेगा. हमको आदत है ट्रेकिंग का, चलने का आदत है. घोड़े पे तो नहीं, वो अच्छा नहीं लगता है कि इसके ऊपर जाके घूमे और उसको परेशान घोड़े पे हो. बैठ के जाते हैं. वो तो है. आप कंटिन्यू तो घोड़े पे नहीं रास्ता बैठने बता का. सकते हैं कि आप हाँ, कहाँ से इधर से सीधा जाओ. आगे सीधा, कभी किधर मोड़ना है किधर कुछ. हाँ सीधा जाओ, रीगल होटल आएगा, राइट मारना. रिगल होटल. सीधा जाके राइट. ठीक है, हम जा सकते थे घोड़े पे पर वो अच्छा नहीं लगता है ऐसा. क्योंकि ठीक इधर है? का लोकल रेट करा के देता था. नहीं ठीक है, थँक्यू. चलो. मित्रांनो घोड्याची ऑफर देत होता कार्यकर्ता. त्याला म्हणलं कसं आहे, चांगलं नाही वाटत ते. घोड्याच्या जीवावर बसायचं आपण उरावरती, घोड्याच्या अंगावरती बसायचं. हे बघा हे असं घोड्याच्या अंगावरती बसायचं आणि फिरायचं. त्याला काय अर्थ आहे? 2 पाय दिले तेव्हा 2 पाय दिलेच चांगले देवाने, त्या मुक्या जनावराचं कशाला उगच. हे असे एवढे हट्टे कट्टे घोड्याने फिरतात. ठीक आहे, ज्याची त्याची पसंत, आपण काय बोलू शकत नाही. चला आपण तो स्पॉट बघू. आणि ट्रेन आपली आहे 5:20ला ट्रेन आहे. तर ट्रेन भेटली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मग पुन्हा एकदा चालू करा. चालत जावंच लागेल. आणि एक तर आपल्याला पूर्ण घाट उतरायचा आहे. चला बघू, बघा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा.
लव यू. हे मादारी माकड. हे विवो काय कोणचा V17. V17 कंटिन्यू किया ना कॅप्चर कंटिन्यू किया ना. आपल्या मोबाईलचा क्लिअरिटीज एकदम 500 आहे. सगळे नाव काढतात, फोटो बिटो असले कडक येतात, नाद येतात. मला इथं श्रीराम मंदिर दिसतंय. सर आपण राम भक्त आहे, आपण भेट देऊ. श्रीराम मंदिराकडे जाऊ आपण. चला. चप्पल खाली चढावं लागते ना. जय श्रीराम. लय राम. तरी आपल्याला ना एक व्हिडिओ काढायची होती. ते धुक्यामध्ये ते रील्सला भरपूर व्हायरल आहे. रील्स सध्या मी नाही काढत. मी फोकस ओनली आपल्या यूट्यूबर्स फॅमिलीसाठी करतोय. कारण काय फिरा राव, खरंच माझ्याकडून जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल. माझ्या स्पॉटवरती ना काय मी जे दाखवते ते दुसरीकडे फिरा, पण फिरा, खरंच फिरा. जीवन आनंदात जगा राव. बघा ना कसं आहे. श्रीरामांचं मंदिर आहे इथं, पण मंदिर बंद आहे. मंदिर बंद. जय श्रीराम. ते बाप्पा तुझ्या दारात आलो. सनसेट पॉइंट आहे, हार्ट पॉइंट आहे या साईडला, मंकी पॉईंट आणि मंकी पॉइंट आहे. इकडून तुम्ही जाऊ शकता. इथे लोकेशन आहे. इकडून इकडे माथेरान नगरी, इकडे खाली पटरी, आणि इकडून हा चौक अहिल्यादेवी होळकर. हे बाबा मी तुला नाही काय बोलत आहे, तू कायला मध्ये येतोय? हा फोटो काढू. हा फोटो काढू. होय थांब थांब असा. हा वा 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 वा. इकडे वर जा, वर जा, जा झेंड्याव, झेंड्याव जा रे, वर जा ना. अरे वर जा, वर जा म्हणतो तर जात नाही वर. चल बाय. टाकीन हेल्मेट डोक्यात. त्या आईचं बोंड ते. सर काय सांगसाल आज आपल्या सबस्क्रायबरला, काय सांगसाल? मी एवढं जीव तोडून बोलतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये या 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 फिरा फिरा म्हणतात. आता हे करतो. आपले व्ह्यूअर्स आहे ना, पावसाळा संपल्यानंतर फिरायला जायचं प्लॅन असणार आहे. मित्रांनो ही ॲक्टिंग नाही, ओव्हर ॲक्टिंग नाही, कोणत्याच गोष्टी नाही. ही एक मनाची भावना आहे माझ्या, जी की प्रत्येकाने करा किंवा नका करू, पण माझं सांगणं काम आहे. आणि मी सांगतोय का की हे सगळे सुंदर दृश्य तुम्हाला बघायला भेटतील राव. एक मेमरीज आपली आहे ना, आपण ठेवू शकतोय. आता मी हे ब्लॉग वगैरे बनवतोय, की मला माझे जे मेमरीज आहेत ना, जे मी केलंय हे माझ्या लेकरांना मी दाखवणार. हे बघा मी असं असं फिरत होतो, ह्या गोष्टी करत होतो, कामधंदा करून ह्या गोष्टी करत होतो. जीवन जगलो मी खरंच, आणि जगतोय आनंदात जगतोय. ना कोणाची एक ना कोणाची दोन. हा बस याच्या पुढे काय नाही बोलू शकत. एन्जॉय करा, आणि महिन्यातून 1-2 वेळा घराच्या बाहेर पडा, आणि अशा जागेवरती या. अशा जागेवरती आल्याच्या नंतर पूर्ण स्ट्रेस कमी होऊन जातो. पूर्ण स्ट्रेस मी जेवढा 15 दिवसाचा 1 आठवड्याचं जे काम करता, वर्कलोड करता,
त्यातला पूर्ण स्ट्रेस निघून जातो. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर एक जीवाला असं बरं वाटतं की बाबा ठीक आहे, जिंदगी आपली लय भारी. काही लोक भरपूर टेन्शन घेतात. टेन्शन घेऊ नका. टेन्शन आलं की डायरेक्ट गाडीचा दांडा मारा, अशाच पॉईंटला येऊन फिरा. मित्रांनो, इथून तुम्हाला रिटर्न जाण्यासाठी आणि वरती येण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक तर ट्रेन आणि दुसरं म्हटलं तर ई रिक्षा म्हणून आहे, आपली इलेक्ट्रिक रिक्षा. त्याने तुम्ही येऊ शकता. प्लस अजून 2 ॲडिशनल ऑप्शन. कोणतं ऑप्शन? एक तर घोड्यावर, हा घोड्याचं एक ऑप्शन आहे. घोड्याचं एक ऑप्शन, घोड्याचं एक आणि ऑप्शन. आपलं एक चौथा ऑप्शन जो की सगळेच वापरू शकतात. ट्रेकिंग रोड ट्रेकिंग ट्रेकिंग करत जाणे. हा हे खरं आहे. 4 ऑप्शन आहेत, त्यातलं एक निवडा. कोणता निवडता येईल तो निवडा आणि त्याने या. आमचा ऑप्शन फिक्स असतो मित्रांनो. ट्रेकिंग ओनली Trekking ट्रेकिंग. कितीही असू द्या, काहीच फरक पडत नाही. ट्रेक करत येणे, ट्रेक करतच जाणे, त्याच्यातच खरी आपली जिद्द कळते. मित्रांनो, हीच ती माथेरान नगरी. आपण नगरीला व्हिजिट दिलाय आज. बरेच पॉईंट आपल्याला धुक्यामुळे दिसलेले आहेत मित्रांनो. धुक्यामुळं पण पॉईंट दिसले नाही आणि प्लसमध्ये आम्हाला टाईम पण पुरला नाही, जो आमचा एक मॅटर झाला पैशांचा. कसं काय आज आम्ही पैसे विसरलो राव, समजलंच नाही राव. म्हणजे जोशमध्ये आम्ही निघून आलो आणि कॅश अशा ठिकाणी पाहिजे होती. ज्या ठिकाणी रेंज नसते त्या ठिकाणी कॅशचं लफडं झालं. तिथून आम्ही परत खाली गेलो, तिकडं रेंज आली. रेंज आल्याच्या नंतर दुकानदाराकडून 500 रुपये घेतले. 500चे त्यांनी 550 घेतले. ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या. वेळेला केळं, वनवासाला सीताफळ, अशी गत झाली आमची. चला काय नाही, आता जाताना जेवढे स्पॉट तुम्हाला दाखवण्यात येईल तेवढे बघा, जेवढे दाखवता येतील तेवढे बघा. आणि आपण आपल्या घरच्या दिशेकडे निघतो. आपण निघू. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू. फायनली आता आपण गाडीकडे जाऊ, चहा वगैरे पिऊ आणि पुढचा प्रवास सुरू करू. येस. आता खरं मित्रांनो दमलोय पूर्ण. फायनली आपण परत एकदा ट्रेनच्या स्टेशनला आलेलो आहे, हिल स्टेशनला. तर आता इथून निघू आपण डायरेक्ट घरी. आपल्या गाडीकडे जाऊ, पहिलं चहा वगैरे पिऊ आणि मग डायरेक्ट थेट घरी जाऊ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात, मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा.